केला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी फुल अशी गुज्जू गर्ल बनून आली आहे। कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे 5 अशा हेअरस्टाईल ज्या तुम्ही एकदम इझिली करू शकता, 5 मिनिटात करू शकता आणि त्या शॉर्ट हेअरवर पण करता येतात। माझे पण काय मोठे केस नाही आहे, एकदम छोटेसे केस आहेत, तरी पण मी या सगळ्या हेअरस्टाईल माझ्या केसांवर केल्या आणि त्या खूप सुंदर दिसतात। सो या नवरात्रीमध्ये तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये, हा व्हिडिओ बघा आणि मस्त मस्त हेअरस्टाईल करा आणि गरबा खेळायला जा। जर तुम्हाला पण जाणून घ्यायचे असतील की या कुठल्या कुठल्या हेअरस्टाईल्स आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, हेअरस्टाईल नंबर 1 साठी आपल्याला लागणार आहेत कवड्या। मी टोटल 4 कवड्या घेतलेल्या आहे आणि एक सेफ्टी पिन लागणार आहे आणि लागणार आहे फेविक्विक। तर हे फेविक्विक मी पूर्ण सेफ्टी पिन वरती लावलं आणि मग एक एक करून त्या ज्या कवड्या आहेत ना, मला हा शब्द बोलायला खूप कॉमेडी वाटतंय बट आमच्या इकडे याला कवड्याच म्हणतात। तर त्या कवड्या मी एक एक करून स्टिक करत गेली आणि मी टोटल 4 कवड्या स्टिक केलेल्या आहे एका सेफ्टी पिन वरती आणि थोड्या वेळ त्याला स्टिक होऊ दिलं आणि मग नंतर हा फायनल रिझल्ट आहे। ही तर झाली आपली हेअर एक्सेसरी। बट आता केसांसाठी काय करायचं आहे, तर मी माझी केसांची हाफ पोनी घेतली आहे, म्हणजे अर्धे केस घेतले क्राउन एरिया मधले आणि त्याची मी एक पोनी घातलेली आहे। आपण प्लीज माझ्या केसांना इग्नोर करू, ते त्यांच्या वर्स्ट कंडिशन मध्ये आहे सध्या, सो त्यांच्याकडे लक्ष नाही देऊ। तर या पोनी मध्ये ना मी काय केलेलं आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा, तुम्हाला तेव्हा बरोबर कळेल। मी ती पोनी अशी आतल्या भागातून बाहेर काढलेली आहे आणि फायनल रिझल्ट बघा, हे असं काही दिसतं ते केल्यावरती। आणि मग नंतर आपली जी सेफ्टी पिन आहे हेअर एक्सेसरी, ती मी त्या पोनीटेल वरती अशी लावलेली आहे आणि सिक्युअर केलेली आहे। तर आपण जेव्हा कपडे घालतो ना नवरात्रीची चनिया चोली वगैरे, त्याला पण कवड्या असतात, तर आपण हेअरस्टाईल मध्ये पण हे यूज केलं ना खूप छान असा एकत्र झालेला लुक वाटतो आणि समोरून पण खूप छान दिसतं। सो ही हेअरस्टाईल तर मला खूप इझी आणि एकदम मस्त वाटते। हेअरस्टाईल नंबर 2 साठी लागणार आहे आपल्याला वूल लोकर। मी टोटल 3 प्रकारचे 3 कलरचे वूल घेतलेला आहे आणि त्याची घातलेली आहे वेणी। त्या वेणीच्या दोन्ही गाठांना मी गाठ बांधून दिलेली आहे आणि मग ही मला अशी टाईट टाईट वेणी नको होती म्हणून मी थोडीशी लूज करत आहे। नंतर लागणार आहे अगेन कवड्या। आता या हेअरस्टाईल साठी आपण ज्या पण कवड्या यूज करू ना त्याला हे असं छिद्र असलं पाहिजे, ते मस्ट आहे। आणि ह्या ज्या कवड्या आहे तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअर मध्ये मिळून जाणार, त्याच जनरल स्टोअर मधून हे असे जम्परिंग्स पण घेऊन या आणि मग हे जे जम्परिंग्स आहेत ते आपल्याला त्या कवडीच्या छिद्रातून एका साइडनी काढायचे आहे आणि ते जम्परिंग आपल्याला आपण जी लोकरची वेणी बनवली होती त्या वेणीमध्ये पण अडकवायचं आहे आणि मग नंतर ते लॉक करून द्यायचं आहे। तर असं मी 3 टोटल कवड्या यूज केल्या आहे एका वेणीसाठी, 2 काठावरती आणि 1 मधात। तुम्हाला जर आणखीन ऍड करायचे असतील तर तुम्ही आणखी पण ऍड करू शकता, बट 3 तर मस्टच आहे कारण की त्यानेच तो छान लुक येतो। आणि मग नंतर ह्या जे वेण्या आहे अशा मी 2 वेण्या बनवल्या होत्या। आता ही पण आपली एक एक्सेसरी झाली। आता बारी आहे केसांची। तर मी माझं मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि समोरून थोडेसे केस घेतले आणि मग त्या केसांच्या सेक्शनची मी घातलेली आहे आपली साधी वेणी। तर वेणी घालताना मी काय केलं की माझा जो एक वेणीचा पार्ट आहे त्याला मी माझी जी आपली हेअर एक्सेसरी वाली वेणी आहे ती बनवली आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तसं तसं करायचं आहे। तर त्याची वेणी घालायची आहे, म्हणजे मग आपली जी केसांची वेणी आहे त्याच्यामध्ये आपली हेअर एक्सेसरी वाली वेणी अशी एकत्र दिसणार आणि खूप सुंदर लुक येतो, असं कलरफुल लुक येतो आपल्या वेणीला। जेव्हा तुम्ही ही लोकरची वेणी ऍड कराल ना तर वरती त्याला एका पिननी सिक्युअर करायचं, म्हणजे मग ती कुठेच हलणार नाही। आणि ही वेणी घालून झाल्यावर मी ती पिन काढून घेतली आहे आणि हेच सेम मी दुसऱ्या साईडला पण करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे की आपली जी वेणी आहे ती घ्यायची आहे आणि मागे नेऊन एका बॉबी पिननी सिक्युअर करायची आहे आणि बस इतकंच करायचं आहे, बाकी काहीच नाही आहे। एकदम सिंपल हेअरस्टाईल आहे। तर दोन्ही वेण्या, दोन्ही साईडच्या वेण्या मी बॉबी पिननी सिक्युअर केल्या आणि बस ही आहे आपली सेकंड हेअरस्टाईल। खूप सुंदर दिसते आणि कलरफुल पण लुक येतो हेअरस्टाईल मध्ये आणि एकदम एफर्टलेस आहे पण तरी पण खूप सुंदर दिसते। आपल्या थर्ड हेअरस्टाईल कडे जाण्याच्या आधी मला ही नोज पिन घालू द्या, कारण की नवरात्री आणि नोज पिन बिनाच मी व्हिडिओ शूट करायला लागली होती। तर थर्ड हेअरस्टाईल साठी अगेन मी तीच लोकरची वेणी यूज केली आहे, पण आता मी माझ्या केसांची एक लो पोनी घातलेली आहे आणि मग नंतर ही जी वेणी होती ना ती त्याला अशी रॅप करून दिली आहे। बस सिंपल एकदम इझी हेअरस्टाईल, तरी पण इतकी सुंदर दिसते आणि खूप छान लुक येतो। आता तुम्ही ह्या पोनीच्या बदली ना एक असा लो बन पण घालू शकता, तो पण खूप सुंदर दिसतो आणि समोरून पण खूप सुंदर दिसते। तर ही होती आपली थर्ड हेअरस्टाईल। फोर्थ हेअरस्टाईल साठी आपल्याला लागणार आहे एक कड आणि एक रबर बँड। ब्लॅक कलरचा रबर बँड असेल तर आणखी चांगलं। हे कड मी सिल्वर ज्वेलरीतलं घेतलंय, तुम्ही कलरफुल पण घेऊ शकता, कुठलंही घेऊ शकता। आणि ह्या रबर बँडला आपल्याला त्या कडामध्ये असं
बसवायचं आहे आणि मग नंतर मी माझ्या क्राउन एरिया मधले केस घेतले आहे आणि ते जे कडाच्या 2 साइड होत्या त्या रबर बँड मुळे त्या कडाला 2 भाग पडले, तर त्याच्या एका साइड मधून मी वेणी काढली आणि दुसऱ्या साइड मधून वेणी अशी आतमध्ये घेतली. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला ते सगळं कळत असेल. मला सांगताना थोडंसं कन्फ्युजन वाटते बट बघताना बरोबर दिसतं. आणि बस झाली आहे आपली 4th हेअरस्टाईल. इतकी सुंदर दिसते. आपण सिल्वर ज्वेलरी घालतो तर केसांमध्ये पण सिल्वर ज्वेलरी यूज केली आहे. खूप सुंदर लुक येतो आणि असं वाटतं की हिने किती मेहनत घेतली आहे हेअरस्टाईल मध्ये, पण तुम्हाला माहिती आहे आपण काहीच मेहनत घेतली नाही आहे तरी पण इतकी सुंदर दिसते आहे. समोरून पण खूप छान दिसते. सो ही माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे. आता बारी आहे आपल्या 5th आणि लास्ट हेअरस्टाईलची. त्याच्यासाठी आपल्याला त्या जंप रिंग आणि कवळीची गरज आहे. तर मी अगेन माझं मिडल पार्टिशन केलेलं आहे. थोडेसे केस घेतले समोरचे आणि बस साधी वेणी घालून घेतलेली आहे. याच्यामध्ये काहीच तुम्हाला समजवण्यासारखं नाही आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघून समजूच शकता. आणि मग नंतर मी ही वेणी सिक्युअर केली आहे एका बॉबी पिनच्या हेल्पनी. आता तुम्हाला आठवत आहे की आपण त्या लोकरची वेणी जेव्हा बनवली होती त्याच्यामध्ये कशी ती जंपरिंग आणि कवळी अडकवली होती, तसंच सेम या केसांच्या वेणीमध्ये आपल्याला ती जंपरिंग अडकवायची आहे आणि मग त्याला थोडंसं टाईट करायचं आहे, लॉक करून द्यायचं आहे. अशा मी 2 जंपरिंग आणि कवड्या यूज केल्या आहे. आणि माझे जे बाकीचे केस आहेत त्यांना मी थोडंसं स्ट्रेट केलं आहे कारण की तो स्ट्रेट लुक खूप छान दिसतो या हेअरस्टाईलमध्ये. बट तुम्हाला वेवी आवडत असेल तर तुम्ही तसेच पण राहू देऊ शकता. सो येस, ही होती आपली लास्ट हेअरस्टाईल आणि ही पण खूप इझी होती तरी पण खूप खूप सुंदर दिसते आहे. गरमी तर इतकी झाली आहे, मला पूर्ण माझा फेस पसीनाने भरलाय. बट दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला ह्या हेअरस्टाईल्स आवडल्या असतील आणि तुम्हाला पण ह्या इझी वाटल्या असेल कारण की ऑनेस्टली मी खरंच सांगते खूप इझी हेअरस्टाईल्स आहे आणि खूप पटकन पण होतात आणि अशा मस्त DIY टाईप हेअरस्टाईल्स आहेत तर थोडीशी मजा येते. सो येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही जर बघितला तर त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.